सभापती महोदय, बोगस डॉक्टर हा एक आपल्या प्रागतिक पुरोगामी राज्यामधला एक अत्यंत चिंतेचा विषय झालेला आहे। आणि विशेष म्हणजे सभापती महोदय, मला आपल्याला सांगितलं पाहिजे की बोगस डॉक्टरांचे प्रकरण हे शक्यतो कुठे दिसत आहेत? हे शक्यतो आदिवासी भागामध्ये दिसत आहेत, शक्यतो मागासलेल्या भागामध्ये दिसत आहेत, शहरांमधल्या ज्या झोपडपट्टी आहेत जिथे गरीब माणूस राहतो, जो शहनिशा करू शकत नाही, त्याच्यापर्यंत दिसत आहेत। जिथं तुमचा नो द डॉक्टर नावाचा ॲप मंत्री महोदय पोहोचत नाही, तिथं खऱ्या अर्थाने बोगस डॉक्टरांचे प्रकार दिसत आहेत। महाराष्ट्र रूरल हेल्थ असोसिएशन नावाचं एक संघटना चालवली जाते बागलाण तालुका नाशिकमध्ये। पूर्ण डॉक्टरांचं सर्टिफिकेट दिलं जातं। ते म्हणतात की आम्ही वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनशी संलग्न आहोत। ते दुकानदार आहेत, जे दुकानदार यांचं प्रिस्क्रिप्शन पाळत नाही त्यांनी पत्र लिहून त्यांच्यावर केसेस करण्याची धमकी सभापती महोदय दिलेली आहे की आम्ही वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे अप्रूव्ड डॉक्टर आहोत आणि म्हणून आम्ही दिलेल्या प्रिस्क्रिप्शनवर औषधं दिले पाहिजे। अशा पद्धतीचा मला असं वाटतं सभापती महोदय अत्यंत गंभीर प्रकार झाला आहे। कालच हिवाळी अधिवेशनामध्ये तत्कालीन वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन साहेब यांनी सांगितलं होतं की सध्याचा कायदा जो आहे बोगस डॉक्टरांच्या विरोधाचा तो प्रभावी नाही आणि म्हणून नव्याने बोगस डॉक्टर प्रतिबंधक कायदा आपण आणणार आहे, असं डिसेंबर 2022 मध्ये त्यांनी सांगितलं होतं। माझा आपल्याला सभापती महोदय प्रश्न असा आहे की अशा पद्धतीचा कायदा आपण कधी आणणार आहात?